अक्कलकोटमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी रासप्पाकडून सुनील बनकर म्हणून उमेदवार उभे होते. त्यांचं दोंडाळ्या गावी मतदार यादीत नाव होतं. त्यांच्या मुलीचं, त्यांच्या मिसेसचं, त्यांच्या भावाचं मिसेसचं असं सगळे 7-8 जण म्हणून ते जाऊन मतदान केले आणि तिथं काउंटिंगमध्ये दाखवते रासप्पाला 0 होतं. त्यांनी काय म्हणते, ठीक आहे, माझं भाऊ घातलं नाही, मिसेस घातला नाही, माझी बायको घातलं नाही, माझं एक तर पडायला पाहिजे की नको मतामध्ये. त्याचं एक पण मत पडलेलं का 0 दाखवते 0 असं. मग आता ते गेलं कुठं मतदान? आता मग तुम्ही म्हणता की बाबा सरकार म्हणते की तुम्ही निवडून आला तर ईएम चांगला मतदान नाही. मग हे काय असले फार ठिकाणी झालेले आहेत. जिथं आमच्या गावात पूरकपर गावात आजपर्यंत काँग्रेसला लीड आहे, चांगलं लीड आहे, तिथं बीजेपी लीड होत आहे. आणि ज्या गावात त्यांना उतरू दिले नाही, सभा होऊ दिले नाही, बोलू दिले नाही, त्या गावात 1000 लीड झाले त्यांना. काशेगाव म्हणा, कर्दळी म्हणा, वळसंग म्हणा, हे असल्या गावामध्ये तीर्थला तर कधीच लीड नाही. स्वातंत्र्यापासून नेहमी 4-5 लीड असणारं काँग्रेसला गाव तीर्थ गाव, तिथं बीजेपी लीड झाली, सगळे आजार झाली. मग हे सगळं कुठंतरी याचा पर्दाफाश व्हायला पाहिजे की ईएम घोटाळ्यामुळे. आमचं एवढंच मागणी आहे किंवा तुम्हाला तुमचं एवढं प्रगती केलं, एवढं हे तुम्ही सगळं पानभार लिहिता, त्यांनी सगळे टीव्हीवर सगळं रोज तेच दाखवता. मग एवढं तुमचा विश्वास असले तर सगळ्यात विरोधी देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांची मागणी आहे. मग एकदा बॅलेट पेपरवर घ्या ना मतदान. मग एकदा काय असेल ते ठीक आहे, दूध का दूध, पाणी का पाणी होईल तर, म्हणजे एकदा लोकांच्या संख्येचे निरसन तर होईल. मग त्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेणं कधी चांगलं.